नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे। लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सलगरेकरांनी जपली 201 वर्षाची परंपरा। कर्नाटकी बेंदूर वटपौर्णिमा उत्साहात, कर पाहण्यासाठी गर्दी। सलगरे तालुका मिरज येथे सुमारे 201 वर्षांची परंपरा असलेला पारंपरिक कर्नाटक बेंदूर आणि वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी तांबड्या रंगाच्या बैलाने कर तोडली, तर कर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। मिरज पूर्व भागातील बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलगरे गावात पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर दोन्ही सण एकाच दिवशी मोठ्या उत्साहात साजरे करण्याची परंपरा सुमारे 201 वर्षापासून सुरू आहे। ही परंपरा सलगरे ग्रामस्थांनी आज अखेर जपली आहे। आज सकाळपासून वटपौर्णिमा निमित्त महिलांनी वडपूजनासाठी गर्दी केली होती। शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनासाठी नवीन कंडे कासरे आणि विविध रंगांनी रंगवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बेंदूर सण साजरा केला। तसेच पशुपालकांनी जनावरे सजवून गावातून वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। दुपारी 4च्या सुमारास तांबडे आणि पांढऱ्या बैलजोडीची कर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। रामदास आप्पांच्या वाड्यामध्ये बैल बांधून या दोन्ही बैलजोडीला सराव म्हणून बेंद्रापूर्वी 2-3 दिवस आधी पळवण्याचा सराव घेतला जातो। त्यानंतर गावातील वेशीपासून तांबडा आणि पांढरा बैल पळवत आणला जातो। यामध्ये ज्या रंगाचा बैल प्रथम येईल त्या रंगाचे धान्य अधिक प्रमाणात पिकते अशी आख्यायिका या बेंद्राच्या निमित्ताने मांडली जाते। यावेळी तांबड्या बैलाने ग्रामस्थांच्या मोठ्या गर्दीत कर तोडली। तांबड्या रंगाच्या बैलाने कर तोडल्याने पेरणीचे चाळे आणि बेर वाद्यांच्या गजरात घेऊन गावातील वेस आणि हनुमान मंदिरात दाखवून उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मूठभर बियाणांचं वाटप करण्यात आलं। घरोघरी कुंभारांनी बनवलेल्या मातीच्या बैलजोडीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजन करण्यात येते। कर सोडतीच्या वेळी माजी सरपंच तानाजीराव पाटील, उपसरपंच रमेश साळके, ग्रामपंचायत सदस्य व भाजप सरचिटणीस विजय पाटील, माजी उपसरपंच सुरेश कोळेकर, क्रांती तरुण मंडळाचे अध्यक्ष विजय शिंदे, सुनील निंबाळकर, वैभव शिंदे, रमेश राजगे, अरुण कांबळे, सुनील त्यागराज पाटील, रमेश माळी, उल्हास पाटील, किरण खरात उपस्थित